राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल, निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं, आदित्य ठाकरेंची टीका। 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा, आयोगाकडे माहिती मागूनही ती दिली नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप। तर स्वतःचा अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य, राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे मारहाण प्रकरण, आणखी 2 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, 4 जणांना आधीच 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। बीडमध्ये आणखी एका तरुणाचा बंदुकीसोबतचा रील व्हायरल, संबंधित तरुण वाल्मी कराडचा समर्थक असल्याचा दावा। माधुरी हत्येसाठी नांदणी मठ आणि वनतारा सोमवारी सुप्रीम कोर्टात संयुक्त याचिका दाखल करणार। मठाच्या परिसरात हत्येसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी, लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। लहान मुलींच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा, ब्रह्माकुमारी यांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली।